रोज भाजी चपाती म्हटलं ना, की मुलं खाऊन बोर होतात आणि त्यांना नेहमीच काहीतरी वेगळं-वेगळं खाण्याची इच्छा असते. तर आहे ना, आज तसंच मुलांच्या फर्माईशवरती आहे ते ना, मी व्हेज पुलाव बनवायला घेतलेला होता. तर व्हेज पुलाव बनवण्यासाठी एका मोठ्या आकाराच्या पातेल्यामध्ये थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये खडे मसाले ॲड केले. खड्या मसाल्यांमध्ये ना, तर तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी आणि शहाजिरे ॲड केले. त्यानंतर यामध्ये ना, पाणी घातलं, मीठ घातलं, पाण्याला उकळी आली. त्याच्यानंतर आहे ना, यामध्ये 1 किलो एवढा बासमती तांदूळ 15 मिनिटं धुवून भिजत घातलेला होता तो ॲड करून घेतला. आता आपल्याला भात आहे ना 80% प्रमाणे शिजवून घ्यायचा आहे. शिजवलेला भात आपल्याला आहे ना चाळणीवरती उपसवून घ्यायचा. त्याच्यानंतर थंड व्हायला साईडला ठेवून द्यायचा. भात व्यवस्थितपणे उपसवून झाला, की त्याला साईडला ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर त्याच पातेल्यामध्ये भरपूर तेल घालायचं. त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा ॲड करायचा. कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतवला, की यामध्ये ना आवडीनुसार भाज्या घालायच्या. तर यामध्ये मी शिमला मिरची, बटाटा, त्यानंतर टोमॅटो, फ्लॉवर त्याचबरोबर आहे ना सोयाबीन ॲड करून घेतलेले होते. तर सोयाबीन ॲड करण्याच्या आधीच बॉईल करून घेतलेले होते. त्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ घातलं. मीठ घातल्यामुळं भाज्या लवकर शिजतात. त्याच्यानंतर यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली. त्या भाज्यांना व्यवस्थितपणे शिजवून घेतलं. त्यानंतर यामध्ये लाल तिखट, हळद आणि बिर्याणी मसाला ॲड केला. सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थितपणे परतवून घ्यायचे. पदार्थ व्यवस्थित परतवून झाले, की त्यामध्ये शिजवलेला भात ॲड करायचा. भातालाही एकजीव करायचं मसाल्यांसोबत. त्यानंतर यामध्ये थोडासा ऑरेंज फूड कलर आणि कोथिंबीर ॲड करायची. मस्त गरमागरम असा व्हेज पुलाव रेडी होतो. मुलंही अशा वस्तू आवडीने खातात आणि त्याचबरोबर भरपूर अशा भाज्या ॲट अ टाईम त्यांच्या पोटात जातात. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.